इथे सगळं स्वतःला करावं लागतं. नुसतंच क्रिकेट, नुसतंच पैसा ही गोष्ट नाहीये. डबल मेहनत आहे. कारण की यूएसमध्ये क्रिकेट अजून डेव्हलप होतंय. अजून तेवढं डेव्हलप झालं नाही. मॅचेस कमी आहेत ऑब्व्हियसली आणि थोडे कंडिशन्स डिफरंट आहेत आय-पी-एलपेक्षा. आय-पी-एल ऑब्व्हियसली इट्स अ हायर लीग, बट द स्टँडर्ड ऑफ क्रिकेट इज सिमिलर टू आय-पी-एल. आता शशांक आणि मी एवढे क्लोज फ्रेंड आहोत. आता मी जेव्हा आलो होतो मुंबईमध्ये, तो सोबत राहायचा, सोबत प्रॅक्टिस करायचा. आमचे दोघांचे एम असे होते की जे काय टुर्नामेंट्स येतील, बेस्ट टुर्नामेंट अवॉर्ड घ्यायचं, बेस्ट बॅट्समन बनायचं. जिथे कोण 400 करत असतील तिथे आपला एम असायचा की आपण 600-700 कसे करताय. खरं सांगायचं म्हणजे खूप मिस करतो. क्रिकेटच वेगळं झालंय आता. व्हाईट बॉल क्रिकेट खेळतोय, रेड बॉल बघायला पण भेटत नाही इकडे. तसं 2026 मध्ये वर्ल्ड कप आहे, 2028 मध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये आम्ही भाग होणार आहोत. तर ते गोल्स आहेत, नाही असं नाही, पण ते मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की प्रेझेंटमध्ये राहणं मी जास्त प्रिफर करतो. नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा एका ऑनलाईन एपिसोडमध्ये, ऑनलाईन गप्पांमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर एक असा हरहुन्नरी क्रिकेटर आहे, जो सारखा इकडून तिकडे फिरत असतो. तो वाढला पुण्यात, खेळला महाराष्ट्र, मुंबई, गोवा या 3 संघांसाठी आणि आता तो गेलाय सातासमुद्रापार अमेरिकेत, जिथे तो अखेर त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं स्वप्न पूर्ण करायचा ध्यास घेऊन गेलाय. शुभम रांजणे, स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्टावर. धन्यवाद. शुभम, हे जे सारखं इकडून तिकडे फिरणं आहे, आपण आत्तापासून मागे थोडंसं जाऊया. अमेरिकेला जाणं तुझ्यासारख्या क्रिकेटरला हा नाईलाज होता का तू नवीन ऑप्शन एक्सप्लोर करायचा म्हणून गेला? हो, ऑब्व्हियसली नवीन ऑप्शन एक्सप्लोअर करायचा होता आणि संधीसाठी जी वाट बघत होतो. एक नवीन संधी आली, ऑपॉर्च्युनिटी आली, ऑफर आली. त्यामुळे निर्णय घेतला आणि जसा वर्ल्ड कप USA मध्ये होणार होता कळलं आणि 2026 मध्ये होणार आहे आता भारतामध्ये. जसा USA क्वालिफाय झाली, तर तो माझा मोटिव्ह गोल असणार आहे. तो मला अचीव्ह करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला फ्रँचायझी क्रिकेट खेळायचा होता. तर त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला मला. आणि मग तो निर्णय जेव्हा तू घेतलास 2022 साली तू गेलास अमेरिकेला, हो. त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा विचार करून की एकीकडे तू भारतात फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होतास, पण फार हवा तेवढा मोठा ब्रेक तुला बऱ्याच कारणांमुळे मिळाला नाही. आपण त्याच्याकडे नंतर येऊ. पण मग फ्लिप साइड होती की तुला एकाच फॉर्मॅटमध्ये खेळता येईल प्रायमरीली. या सगळ्या गोष्टींचा विचार कसा केलास म्हणजे? नाही, जसं तुम्ही बघता आता सगळ्या जगामध्ये T20 क्रिकेट हा खूप मोठा हे टुर्नामेंट्स हे जो काय होत आहे, सगळे T20 खेळण्यासाठी ऑप्शन्स एक्सप्लोअर करतात. आणि जसं IPL, आता बिग बॅश प्रीमियर लीग, मेजर लीग, कॅनडा T20, सगळे जे काही फ्रँचायझी, अबुधाबी T10, सगळ्यांना खेळायची संधी मिळते हळूहळू. भारतात राहून फक्त थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत. ते फक्त राहून IPLसाठी वाट बघावं लागते. पूर्ण वर्षभर एका प्लॅन करतो काही गोष्टींसाठी, आपण स्वतःला प्रिपेअर करतो. पण कुठल्याही गोष्टींची गॅरंटी नाही आहे. ही संधी मिळेल, नाही मिळेल, निवडणूक झाली पण आतमध्ये चान्स मिळेल, 11मध्ये खेळायला मिळेल, किती मॅचेस मिळतील, हे सगळ्या गोष्टी विचार करून सगळं करून जो कोण प्लेअर असतो सगळं करून डिसिजन घेतो. अ, म्हणजे एकंदरीतच सगळ्यांना वाटतं, आपण सिएटल ऑर्कर्स बद्दल बोलूया, पण तू तिथे आता MLC खेळतोयस, सिएटल थंडरबोल्टसाठी खेळतोस तू. तर पण इथून दुरून डोंगर साजरे ज्या लोकांना वाटतं, तुला पण आय एम शुअर तू टॉन्ट्स ऐकत असशील, मजेत ऐकत असशील, काय जाऊन छापतोय मस्त आपला क्रिकेट खेळून. तिथलं आयुष्य कसं आहे, तुझं रुटीन काय असतं सांग ना? वाटते तसं सोपं नाहीये. जेव्हा पण आपण दुसऱ्या देशात जातो, कल्चर, राहण्याची पद्धत, सगळं स्वतः करावं लागतं. जसं भारतात आपल्याला आईवडील असतात, सोबत असतात, सगळी मदतही असते.
इथे सगळं स्वतःला करावं लागतं. नुसतंच क्रिकेट, नुसतंच पैसा ही गोष्ट नाहीये. डबल मेहनत आहे. कारण की यूएसमध्ये क्रिकेट अजून डेव्हलप होतंय. अजून तेवढं डेव्हलप झालं नाही. जसं आता 2 वर्ष जसं किक ऑफ झालंय, मेजर लीग झाली, वर्ल्ड कप झालंय इथे यावर्षी. तसं क्रिकेट वाढत चाललंय. पण नुसतंच क्रिकेट आणि पैसा हा विषय नाही आहे. इथे लिव्हिंग लाईफस्टाईल स्वतः करावं लागतं. कपडे, खाणं-पिणं सगळं स्वतःला करावं लागतं. हा फरक आहे आणि हा असणार आहे शेवटपर्यंत. राइट. आणि मग या सगळ्या ह्याच्यातनं ज्या म्हणजे ज्या आपण मुंबई पुण्यात क्रिकेटसाठीचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर गृहीत धरून चालतो, त्या लिमिटेशन्स तू कसा त्याच्या आजूबाजूला काम करून स्वतःचं ट्रेनिंग. इथे अजून इन्फ्रास्ट्रक्चर तसं बघायला तर तेवढं नाहीये. सगळे इनडोअर फॅसिलिटीज आहेत इथे. ॲस्ट्रो टर्फ्स आहेत. जसे भारतामध्ये आपण सिटीजमध्ये बघतो, गल्ली-गल्लीमध्ये बघतो टर्फ विकेट्स अवेलेबल असतात. पण एवढं इथे टर्फ क्रिकेट अजून झाले नाहीयेत. पण आम्ही इच्छित आहोत की जसं क्रिकेट वाढतंय तसं इन्फ्रास्ट्रक्चर पण वाढावं आणि स्वतःला जर प्रिपेअर करायचंय, स्टँडर्ड मेंटेन ठेवायचंय, चांगल्या लेव्हलचं क्रिकेट आपल्याला कन्सिस्टंटली खेळायचंय, तर स्वतःला टाइम काढावा लागतो. इथे भारतासारखं नाही आहे की एक ग्रुप आला 6-7 जणांचा, 8 जणांचा की प्रॅक्टिस करा. इथे सगळं स्वतःला जाऊन तसं नाही म्हणलं तरी बॉलिंग मशीन जास्त यूज करतो आम्ही. कोण असतं इथे फ्रेंड्स असेल, दोघं जाऊन प्रॅक्टिस करतो. ऑब्व्हियसली जर चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळायला गेलं तर तेवढं लेवल मेंटेन पण करावं लागतं, स्टँडर्ड मेंटेन करावं लागतात. इंटेन्सिटी जे म्हणतो आपण भारतामध्ये असते ती स्वतःला इथे प्रिपेअर करावं लागते. सगळ्या गोष्टी स्वतःला प्लॅन आउट करून एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतात. आणि रिअलिस्टिक म्हणजे बोलायचं म्हणलं की ॲस्ट्रो क्रिकेट इथं भरपूर आहे. जे वाटतंय की सोपं आहे, तेवढं सोपं नाही आहे इथे. सगळीकडे कंडिशन्स, वेदर सगळं अडॉप्ट करावं लागतं. ते चॅलेंजेस थोडं कठीण आहे. कुठेही जसं म्हणजे तू आधी जेव्हा पुण्यातनं मुंबईत आलास तेव्हा तुला हे अनुभवलंयस, की नवीन ठिकाणी गेल्यानंतर तू बाहेरचा आहेस हे पदोपदी जाणवून दिलं जातं सुरुवातीचा काही काळ तरी. मग मग त्या ह्याच्यात लिमिटेड क्रिकेट सेटअप असताना अ, जरी सगळे बाहेरचे असले तरी तू अजून बाहेरचा आहेस आमच्यापेक्षा. अ, हे असा कुठली एखादी मॅच किंवा एखादा क्षण तुला असं झाला, की आता मी यांच्यातला हा मला कॉन्फिडन्स आला? नाही, जसं जरी मी महाराष्ट्राला खेळत होतो, तरी मी मुंबईला क्लब क्रिकेट खेळत होतो. तर एवढा फरक तर नव्हता. पण येस, जेव्हा मी कॉम्पिटिशनमध्ये आलो, तिकडचे लोकल प्लेयर्स बरोबर कॉम्पीट करायला लागलो, तेव्हा कुठे ना कुठे तर इन्सिक्युरिटी असते प्लेयर्सला ना, असं नाही आहे. दॅट्स नॅचरल. पण जेव्हा मी रणजी ट्रॉफी डेब्यू केला, त्याच्या आधी मी 23 मुंबई खेळलो आणि जेव्हा मुंबईचा लोगो माझ्या छातीवर होता, तेव्हा म्हणलो की मी मुंबईकर झालो. राइट. तुझ्या मुंबईच्या एक्सप्लॉइट्सकडे आपण येऊ. पण त्याच्या आधी आत्ता तू यावर्षी सलग दुसऱ्या वर्षी तू सिएटल वॉर्कर्सच्या टीममध्ये होतास, एम-एन-सीमध्ये. 2 वर्ष एकदम कॉन्ट्रास्ट वाला कॅम्पेन झाला तुमचा. अ, काय गडबड झाली रे दुसऱ्या वर्षी? काय वाटतं? नाही, तसं म्हणायचं गेलं की जे आमचे ओव्हरसीज प्लेयर्स होते, ते थ्रूआउट द इयर खेळतात. जसे त्या साऊथ आफ्रिकन प्लेयर्स आमच्याकडे जास्त होते. वर्ल्ड कप फायनल खेळून आले होते. थोडे इमोशनली डाऊन होते. इवन IPL खेळत होते, करंटली खेळत होते. फ्रँचायझी क्रिकेट त्यांच्यासाठी म्हणजे नाही म्हटलं तरी थ्रूआउट द इयर ते खेळतात. पण ॲज अ लोकल म्हणायचं म्हणलं की आम्हाला तेवढं अपॉर्च्युनिटी भेटत नाही प्रॅक्टिस करायची. तेवढ्या लेव्हलची इंटेन्सिटी. एका आठवड्यामध्ये तेवढा डिफरन्स नाही दिसत आपल्याला. क्रिकेट आहे शेवटी आणि स्टँडर्ड ऑफ मेजर लीग तसं बघायला गेलं की जवळ इट्स मॅचेबल टू IPL. कारण की हेच प्लेयर्स IPLला पण खेळतात. तर यावर्षी प्लॅनिंग्स होते. खूप काही चेंजेस केले आम्ही. एक्झिक्यूट नाही झाले प्लॅनिंग आणि पर्सनली जर विचारायचं म्हणले की थोडे प्लेयर्स आमचे एक्झॉस्टेड पण होते. पण त्यांनी परफॉर्म तर केलं. पण ॲज अ टीम आम्ही नाही ॲट पार नाही झालो. राइट, राइट. थोडं आणि एक्झिक्युशनमध्ये खाली होतो यावर्षी. मला एक सांग, तू आता म्हणलास, की IPLच्या ऑलमोस्ट ॲट पार आहे. तुला IPLचा एक अख्खा सीझन तू राजस्थान रॉयल्स बरोबर होतास. तर काय बाबतीत म्हणजे फक्त स्टँडर्डच्या बाबतीत ॲट पार तुला वाटतं IPLच्या एम-एन-सी का म्हणजे मनापासून ऑब्जेक्टिव्हली म्हणतो?
हो, जसं मी बोललो, की सगळ्या फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नाही म्हटलं तरी 6 to 7 प्लेयर्स IPL प्लेयर्स खेळत होते, नाही म्हणलं तरी. आणि आम्ही पण ॲज अ डोमेस्टिक प्लेयर जे इंडियन जे आहेत, ते लोकांनी पण IPLचा एक्सपिरियन्स घेतलाय. तर मॅचेस कमी आहेत ऑब्व्हियसली आणि थोडे कंडिशन्स डिफरंट आहेत IPLपेक्षा. IPL ऑब्व्हियसली इट्स अ हायर लीग, बट द स्टँडर्ड ऑफ क्रिकेट इज सिमिलर टू IPL. राइट, राइट. आणि तू जो 2019चा अख्खा सीझन राजस्थान रॉयल्समध्ये होता, तेव्हा यावर्षी तुमचं ओरकास असं झालं, की तुम्ही यावेळेस मॅचेसच कमी जिंकलात. पण राजस्थान रॉयल्स तेव्हा मॅचेस जिंकत होते, तरी त्या वर्षीचं पॉइंट्स टेबल इतकं विचित्र होतं, की कायम खालीच राहायची होती टीम. अशा वेळेस ती ड्रेसिंग रूममध्ये गडबड कितपत होते रे? किंवा किती अवघड असतं अशा वेळेस स्वतःचा फोकस मॅनेज करणं किंवा सध्या तू ज्या परिस्थितीत आहेस, त्या ह्याच्यात सगळा फोकस ठेवणं? हारणं जिंकणं पार्ट ऑफ द गेम आहे, पण जसं होते आम्ही क्लोज येऊन हारत होतो. म्हणजे जे फिनिश व्हायला पाहिजे होते, ते गेम्स ते फिनिश नाही करू शकलो. ऑब्व्हियसली थोडं फ्रस्ट्रेशन तर आहे, की जे गेम्स आपल्या हातात असतात आणि दिसतंय, की काहीतरी गडबड होती आतमध्ये, सिच्युएशन चेंज होतात आहे. पूर्ण मोमेंटम म्हणजे T20 हा सगळा मोमेंटम गेम आहे. मोमेंटम आपल्याकडे आहे, सगळं चांगलं चाललंय आणि अचानक गेम फिरते, विकेट जाते या एक ओव्हर खराब जाते. तर तिकडे पॅनिक पॅनिक बटन दाबलं जातं सगळीकडे. असं नाही की दॅट्स नॅचरल की काहीतरी दिसतंय, गेम इज इन आवर हँड आणि काहीतरी होते आतमध्ये. कलर्स आर डिफरंट. इट्स रिअली हॅपनिंग विच इज नॉट ॲक्सेप्टेबल दिसतंय. तर ते खूप काय चेंजेस होते तेव्हा. आणि खूप असे गेम्स झाले की क्लोज येऊन आम्ही आमच्या गेममधले आपण म्हणतो ना की घशातनं तोंडातनं निवाला काढला. तशा त्या गोष्टी होत होत्या. तू म्हणलास तसं तुमचं जी फ्रँचाइज ॲक्चुअली मिनी साऊथ आफ्रिका आहे. तर मला एक सांग, की तो अ, तू क्लासेनची बॅटिंग आता खूप जवळून बघितलीस. हम्म. अ, सूर्या आणि तू खूप वेळ एकत्र अ, वेगवेगळ्या टीमसाठी बॅटिंग एकत्र केली आहे, ट्रेन एकत्र केलंय. दोघांपैकी स्पिनसाठी चांगला बॅटर कोण आहे? का त्याच्यापेक्षा शुभम रांगणे जास्त चांगला आहे? नाही क्लासन जे आता ज्या फॉर्ममध्ये आहे, जसा बॅटिंग करतोय, म्हणजे मी नॉट इंडियन बॅट्समन तर नाही बोलणार, पण ओव्हरसीज पहिला बॅट्समन बघितला जो स्पिनर्सला डॉमिनेट करतो. म्हणजे मी नॉन स्ट्राईकला होतो, तसा तो म्हणजे जे पोझिशन्स जो खेळतो टेक्निकली स्पीकिंग म्हणायचं, की दिसतं की ह्याला कुठल्याही प्रकारचं कुठेही काय असेल ना, ह्याला पहिलाच रीडिंग आहे की हा त्याच्या रेडारमध्ये कुठे दिसलं की हा बॉल बाहेर फेकणार. म्हणजे स्पिनर्सला तुम्ही विचारलं मला तर क्लासन सगळ्यात बेस्ट बॅट्समन आहे सध्या. ओके. आणि साउथ आफ्रिकन खूप आहेत. यावर्षी आता म्हणजे तुमच्या फ्रँचाइजमध्ये हरमीत आहे, तू आहेस, प्रवीण सर होते. मग काय इंग्लिशपेक्षा जास्त झुलू किंवा झोऊ बोलतात का मराठी जास्त बोलतात तुम्ही मराठीमध्ये असतं म्हणून. लोकं? ही मुंबई स्लँग कधी जाणार नाही. आपली मराठी स्लँग कधी चेंज होणार नाही. कुठेही राइट, असा देशाच्या कुठल्याही कोण्यामध्ये असा तुम्ही, ते कधी चेंज होणार नाही. राइट. पर्सनली शुभम रांजणेसाठी 2 वर्ष एम-एल-सीमध्ये किंवा रादर एकंदरीतच अमेरिकेत तू आत्तापर्यंत जे खेळतोयस, त्याच्यात सर्वात मेमोरेबल क्षण, मॅच, इनिंग्ज काही असेल, काय असेल? मला आठवतं मी 2022 मध्ये MILC मायनर लीग मध्ये मिड सीझनमध्ये आलो होतो आणि अशी सिच्युएशन होती आमच्या टीमची की आम्ही एक पण मॅच अफोर्ड करणार नव्हतो. एकही मॅच हरलो असतो तर आम्ही बाहेर होतो टुर्नामेंटच्या. तिकडनं सगळेच मॅच जिंकायचे म्हणले की एक्स्ट्रा फोकस, एक्स्ट्रा एफर्ट लागत होता. सगळे कंडिशन्स नवीन होते माझ्यासाठी. म्हणजे टर्फवरनं खेळून डायरेक्ट ॲस्ट्रोवरती मूव्ह होणं आणि जरी टेक्निकली बोलायचं म्हणलं की आउटफील्ड पण आपल्यासारखं नाही की वानखेडेला की थोडा टाइम केला की बॉल बाउंड्रीला जाईल. हे सगळे गोष्टी मॅटर करत होते मला. आणि एक इनिंग जर म्हणायचं म्हणलं तर की MILC फायनल मॅच. मी जिथे 53 रन्स केले आणि 4 विकेट्स घेतले. तर मी मॅन ऑफ द मॅच होतो. दॅट वॉज माय स्टार्ट ऑफ द जर्नी फॉर USA आणि तिकडनं जो किक ऑफ घेतला मी. ऑब्व्हियसली नाव करायचं होतं. त्या टुर्नामेंट जी होती MILC जेव्हा मेजर लीग नेक्स्ट इयर झाली, त्यासाठी ती इनिंग माझी मेमोरेबल राहील. यावर्षी T20 वर्ल्ड कपमध्ये यूएसने जे काही केलं, त्यातला एकाला तू बरीच वर्ष ओळखतोस.
त्याच्याशी आपण सविस्तर गप्पा मारल्यात सौरभशी. ॲरन तुझा टीममेट आहे. एकंदरीतच या वर्षीच्या परफॉर्मन्समुळे तुम्ही सगळेजण एम-एल-सी चालू असताना किंवा अदरवाईज ते आय-पी-एल ऑक्शन जे भारतातही सगळीकडे तुला माहिती आहे. फुल ऑक्शन असले की एनिवे आधीचे 6 महिने मेजॉरिटी डिस्कशन सगळी राइट. ऑक्शनकडे येतात. तसं सुरू झालंय ऑलरेडी तिकडे? नाही अजून तेवढी तर नाहीये म्हणजे तेवढं नाही आय-पी-एल लेव्हलवरती की प्रायर 6 मंथ्स सगळी तयारी फ्रँचायझी क्रिकेट डोमेस्टिकवरती वाउच ठेवतात. तर यावर्षी ती परंपरा आणणार आहे सगळे ऑब्व्हियसली की लोकल प्लेयर्स कारण की इथे लोकल प्लेयर्स खेळतात तर कोणाला एवढं वाउच ठेवतात. असं मायनर लीग आता होणार आहे तर त्यांचे त्यांचे स्काउट्स येणार आहेत फ्रँचायझीचे बघायला कसं काय किती आपण रिक्रूट करू शकतो नेक्स्ट इयर. पण जसं विचारलं गेलं की आय-पी-एल एवढं तर प्रिपरेशन्स अजून तरी नाही आहे. पण होईल. हळूहळू ओके. होणार. कारण की आय-पी-एल टीम्स आहेत. आउट ऑफ 6 4 आय-पी-एल टीम्स आहेत. तर ऑब्व्हियसली ते करत असतील. पण दिसत नाही. पण ते करत असतील कुठे ना कुठेतरी चांगले वाउच ठेवत असतील ते. आणि मला आता एक सांग, की आता 2 वर्ष झाली आहेत तुला अमेरिकेत शिफ्ट होऊन. या 2 वर्षात पुण्यातनं मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर पहिली 2 वर्ष जास्त अवघड होती का मुंबईतनं ह्युस्टनला शिफ्ट? नाही जसं म्हणायला गेलं की पुण्यातनं मुंबई थोडी जर्नी अवघड होती. कारण की मुंबईसारखी ठिकाणी जाणं, जागा बनवणं सोपी गोष्ट नाहीये. सुरुवातीला 2 वर्ष कूलिंग पिरियड होता. ते 2 वर्ष कूल ऑफ म्हणजे फर्स्ट क्लासमधनी स्टेट क्रिकेटवरनं बाहेर राहणं ही सोपी गोष्ट नव्हती. आणि जे लेव्हल आहे मुंबई क्रिकेटचं, डोमेस्टिक क्रिकेटचं, तेच मॅचेबल टू फर्स्ट क्लास क्रिकेट आणि जे काय स्टेटला खेळतो, कॉम्पिटिशन इज ऑलवेज हाय. आणि ती 2 वर्ष थोडी कठीण होती लाईफचे, की ऑब्व्हियसली महाराष्ट्रावरनं मुंबईला जायचं. मुंबईसारखं एवढं मोठी स्टेट, नाव गाजलेलं. मुंबईमध्ये जिथे 10 जण कॉम्पिटिशन असतात, तिकडे मला हजारांमध्ये कॉम्पीट करायचं आहे लोकांना. तर ती यू नो थोडं डिफिकल्ट डिसिजन आणि तो मूव्ह थोडा क्रिटिकल होता. राइट. आणि त्याच निर्णयाकडे येताना आपण बघू. विशेषतः म्हणजे रांजणे घराणं हे महाराष्ट्र क्रिकेटमध्ये किती मोठं आहे हे महाराष्ट्र क्रिकेटमधल्या मराठी क्रिकेट फॉलो करणाऱ्या आपल्या स्पोर्ट्सच्या मेजॉरिटी लोकांना माहिती आहे. पण जरी काही मिलेनियल्स आता पहिल्यांदा बघत असतील तर आजोबा टेस्ट क्रिकेटर, वडील दुलीप ट्रॉफी खेळलेले, महाराष्ट्राचे ओपनिंग बॉलर पुण्यात तू सुरू केलंस तोपर्यंत म्हणजे जेव्हा तू आलास एज ग्रुपमध्ये खेळायला लागला असशील तोपर्यंत प्रस्थापित प्रशिक्षक पुण्यातले. या सगळ्या बॅकग्राऊंडवर किती लोकांनी सांगितलं रे, की स्वतःच्या पायावर धोंडा मारून येतोयस आणि तरी पण तू कसं काय आलास मग? नाही खूप जण बोलले की क्रिकेट ऑब्वियस तेवढी सोपी गोष्ट नाहीये आणि मुंबईसारख्या स्टेटमध्ये जाऊन जागा मिळवणं, सगळ्या लोकांना फेस करणं, क्रिकेट हे तुला अडॉप्ट करायला लागेल पहिले. खूप लोकं बोलली आणि जे क्रिकेट वेल विशर्स असतात, ते म्हणले की रिस्क है तो लाईफ है. तर हा माहिती आहे की इव्हन माझे वडील बोलले की मेहनत करशील तर आता मेहनत करतोय तुला 10 पटी मेहनत करावं लागेल. तुझी मनाची तयारी असेल तर सपोर्ट करणारे लोक तुला सपोर्ट करतील. ज्यांना नाही करायचं ते जरी तू खेळलास तरी ते बोलत राहतील. त्यांच्याकडे न लक्ष देऊन स्वतःवरती काम करणं, एक फोकस, एक गोल ठेव आयुष्यामध्ये तुला काय अचीव्ह करायचंय आणि त्या गोलचं तसं प्रिपरेशन चालू ठेव. हे वर्ड्स होते माझ्या वडिलांचे. मुंबईत आल्यानंतर जसं तू म्हणलास, की पहिलं वर्ष कूलिंग ऑफ पिरियड नंतर 1 वर्ष दारावर उठवायचं मुंबईत टीममध्ये येण्यासाठी. त्या काळात ऑब्व्हियसली डी.वाय. पाटील परिवाराचा एकंदरीतच फायदा झाला. विशेषतः मला हवंय, की तेव्हा तेव्हा म्हणजे जी गोष्ट तू आणि शशांक सिंग मुंबईसाठी करायचा प्रयत्न करत होतात, तीच गोष्ट सूर्या एक लेव्हल वर करायचा प्रयत्न करत होता. मग या दोघांचा म्हणजे खरंच अ, किती तुम्ही घट्ट होतात आणि या बाबतीत तुला किती फायदा झाला? ते आता शशांक आणि मी एवढे क्लोज फ्रेंड आहोत. आता मी जेव्हा आलो होतो मुंबईमध्ये, तो सोबत राहायचा, सोबत प्रॅक्टिस करायचा. आमचे दोघांचे एम असे होते, की जे काही टुर्नामेंट्स येतील, बेस्ट टुर्नामेंट अवॉर्ड घ्यायचं, बेस्ट बॅट्समन बनायचा. जिथे जिथे कोण
4 100 करत असतील, तिथे आपला एम असायचा की आपण 6-6 100 कसे करता येईल. कसं टीमला जिंकवता येईल आपल्या इनिंगमुळे कसा टीमला फायदा होईल. हे सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा भेटायचो, प्रॅक्टिस करायचो, तेव्हा नुसतं पॉझिटिव्ह गोष्टी बोलायचो. असं नाहीये की कुठल्या गोष्टीला नाराजगी व्हायचं, की आपल्याबरोबर असं होतंय, तसं होतंय. तर त्या गोष्टी कधी आमच्यामध्ये झालं नाही. त्या बॉन्डमध्ये कधी आम्ही म्हणजे फील केलं नाही, की या गोष्टी आपल्याबरोबर चुकीचं होतात आहे. आणि होत असेल तरी आम्ही ॲक्सेप्ट करून मूव्ह ऑन व्हायचो, की जे गोष्टी आपल्या हातात कंट्रोलमध्ये नाहीये, त्या गोष्टी आपण दुर्लक्ष करावं. ते गोष्टी असे फार व्हायचे. आणि जसं मुंबई टीममध्ये आलो, सूर्याबरोबर होतो. सूर्याबरोबर जे आमचं बॉन्डिंग होतं, सूर्याबरोबर राहून तो पण तेच बोलला, की जे आता तुमचे प्रेझेंटमध्ये तुम्ही जे काही करणार आहात, प्रेझेंटमध्ये राहावा. एक-एक मॅचचा विचार करा. टुर्नामेंटमध्ये तुम्ही बेस्ट बॅट्समन, बेस्ट टुर्नामेंटचा अवॉर्ड कसा घेताय? स्वतःला बघा तिथे, स्वतःला ठेवा. तर ह्या गोष्टी फार व्हायच्या आमच्यामध्ये. आम्ही आमच्या तिघांमध्ये, दोघांमध्ये आमच्यामध्ये कॉम्पिटिशन करायचो. मुंबईसाठी मला तुझ्या 2 भारी इनिंग्ज वाटतात. एकदम एकदम कॉन्ट्रास्ट आहे. एक ती नागपूरमध्ये तू आणि अभिषेक नायरने जी मॅच वाचवली, येस. राइट? किती 45 ओव्हर तुम्ही ब्लॉक केलं. हो. अ, आणि दुसरी ऑब्व्हियसली ती बंगालवाली लास्ट बॉल बाउंड्री मारून जिंकवली. येस. तुझ्यासाठी या 2 मॅचेसपैकी कुठली जास्त जवळ आहे? अ, तर खरं म्हणायचं म्हणलं की रणजी ट्रॉफी ती माझी दुसरीच गेम होती आणि चंदू सर होते टीममध्ये. बरेच इंडिया प्लेयर्स होते. ती मॅच एवढी महत्त्वाची ठरली की त्या मॅचमुळे आम्ही प्लेऑफ्सला क्वालिफाय झालो. सगळ्यात मोठी मॅच म्हणायचं म्हणले दोघांपैकी कंपेअर करायचं म्हणलं की ती रणजी ट्रॉफी इनिंग होती. ओके. आणि आता रेड बॉल क्रिकेट तू किती मिस करतो? खरं सांगायचं म्हणजे खूप मिस करतो. क्रिकेटच वेगळं झालंय आता. व्हाईट बॉल क्रिकेट खेळतोय. रेड बॉल बघायला पण भेटत नाही इकडे. ऑब्व्हियसली. आणि सॅटर्डे संडे जे आम्ही खेळायचो, कांगाली, जे काय दिवासाठी खेळायचो, मुंबईमध्ये खेळायचो, तर क्रिकेटच फार वेगळं होतं. तर कॉम्पिटिशन, मरीन ड्राईव्हला आम्ही खेळायचो, पारसी जिमखाना, पोलीस जिमखाना, सगळी गोष्टी मिस करतो, प्रॅक्टिस वगैरे. पण रेड बॉल क्रिकेट आहे शेवटी. ओके, ओके. आता मला एक सांग, की आत्तापर्यंत जे आपण सुरुवातीला म्हटलं, की 10 वर्षात तू अ, 3 वेगवेगळ्या राज्यांसाठी खेळलायस. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ध्यास घेऊन तू अमेरिकेला गेलास आणि हे सगळं करत असताना तुझं वय 30 वर्ष आहे. जो एका क्रिकेटरसाठी, एस्पेशली बॅटरसाठी पीक समजला जातो प्रोफेशनल बॅटरसाठी. तर अशा वेळेस तू पुढचे गोल्स येस 2026 वर्ल्ड कप तू म्हणलास तसा गोल आहे. पण ओव्हरऑल करियर तुझं पुढच्या 5 वर्षाचा तू प्लॅन करू शकतोयस का आता किंवा काय करतोयस? कसा विचार करतोय? तसं बोलायचं म्हणलं की प्लॅन असे लाँग टर्म ठेवत नाही मी. आता सध्या मेजर लीग झालं, जे काही इव्हेंट्स येणार आहेत पुढे, जे काही क्रिकेट आहे माझ्यासाठी, आता जसं मायनर लीग आहे ऑगस्ट एंडमध्ये, तर त्या गोष्टीच्या बघून सगळं प्रिपरेशन करतो. आणि ऑब्व्हियसली लाँग टर्म गोल्स आहेत. जसं 2026मध्ये वर्ल्ड कप आहे, 2028मध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये आम्ही भाग होणार आहोत. तर ते गोल्स आहेत, नाही असं नाही. पण मला स्वतःला पर्सनली असं वाटतं, की प्रेझेंटमध्ये राहणं मी जास्त प्रिफर करतो. एक-एक गोष्टीकडे लक्ष देऊन, तसा फोकस करून, थोडे प्लॅन्स, छोटे-छोटे शॉर्ट प्लॅन्स ठेवून, शॉर्ट गोल्स अचीव्ह करणं, हे माझं ध्येय आहे. ओके. एक मला किस्सा हवा आहे तुझ्याच तोंडून. ते 2019 राजस्थान रॉयल्सची ट्रायल तुला कसं रे बोलवलं गेलं होतं? मला आठवतंय म्हणजे ते ट्रायल्स कसे झाले. मी डी-वायला आमच्या क्लबची गेम खेळत होतो आणि स्टेडियममध्ये ट्रायल्स चालले होते. आमचे गेस्ट हाऊसचं काम चालू होतं, रिनोव्हेशन चालू होती. त्यामुळे आम्हाला शिफ्ट केलं होतं स्टेडियमच्या रूममध्ये. तर वरनं सगळे ट्रायल्स वगैरे मी वरनं बघत होतो. तर जस्ट 2 दिवस अगोदर ट्रायल्सच्या मी शोल्डरवरती पडलो होतो. क्लबच्या गेम आठवत नाही क्लबची गेम टाइमशीलची गेम होती. तर जॉन ग्लॉस्टर ड्रेसिंग रूममध्ये होते. तर जॉन ग्लॉस्टरला असंच थोडं शोल्डर माझी दाखवायला गेलो, की जस्ट चेक करायला गेलो शोल्डर ठीक आहे की नाही, काय इंजुरी आहे की असं सीरियस आहे. तेव्हा जुबिन सर तिकडे होते आणि ते मला विचारलं, की "अरे तू इथेच आहे म्हणून?" मी म्हटलं, "हो." तर बोलले, की ट्रायल्सला नाही आला." मी म्हटलं, "तुम्ही बोलवलं नाही मला." तर म्हणले, "मी इथेच राहतोय. तुम्ही
बोला मी येतो. ते म्हणले नाही किट बॅग घेऊन ये, बॅटिंग कर. असंच सहजासहजी असं बोलवलं मजामध्ये बॅटिंग करून मी बोललो चला ट्रायल्स म्हणून तर नाही, एक बॅटिंग करायचं बोललंय तर बॅटिंग एन्जॉय करून घेतो. डीवायचं स्टेडियमचं विकेट सेंटर विकेटवरती ट्रायल्स चाललेलं. तर ट्रायल्स एवढं अथीम गेलं की माझं ते IPL कॉन्ट्रॅक्टच झालं त्याच्यामुळे. कोणाला तू ओशन थॉमस बॉलिंग करत ओशन होता ना? थॉमस, रदरफोर्ड हे हम्म. सगळे बॉलिंग टाकत होते तेव्हा. ओके. आणि मग ते वर्ष मॅच नाही मिळाली. नाही. अ, दुसऱ्या पुढच्या वर्षी त्यांनी रिलीज केलं. त्याच्यानंतर कोविड आला. अ, त्याच्यानंतर तू मुंबई सोडून गोव्याकडे गेलास. त्या फेजमध्ये नक्की डोक्यात काय काय चालू होतं? आता 2019 मध्ये स्क्वॉडमध्ये होतं. फ्रँचायझीने रिलीज केलं. ऑब्व्हियसली प्रेशर तर असणार कारण की परत गाडी झिरोपासून स्टार्ट करायची. परत डोमेस्टिक क्रिकेटमध्ये विजय हजारे, मुश्ताक अली, रणजी ट्रॉफीमध्ये परफॉर्म करायचंच होतं. पण जे संधीसाठी मी थांबलो होतो, ऑपॉर्च्युनिटीसाठी थांबलो होतो, ती संधी दोन 2 वर्ष तर पाहिजे तेवढी मिळाली नाही. आणि कोविड आलं. कोविडमध्ये 1.5 वर्ष गेलं. तर तसं वय निघून चाललेलं, टाईम निघून चाललेला. तेव्हा टाईम होता की संधीसाठी मेन थांबलेलो त्या गोष्टीसाठी खूप वेट केलं आणि कठीण होता टाईम की परत गाडी झिरोपासनं परत विजय हजारे, मुश्ताक अलीमध्ये परफॉर्म करून परत त्या लाईमलाईटमध्ये येणं, IPL ऑप्शनमध्ये येणं, सगळ्या गोष्टी डिफिकल्ट होत्या. राईट, राईट. पण जर मनाची तयारी होती, चॅलेंज होतं, एक टास्क होता, सगळे ॲक्सेप्ट करून ग्राउंडेड ठेवून, माइंड शांत ठेवून असं बोललो की मॅच टुर्नामेंट टू टुर्नामेंट हेच डोक्यात चाललेलं. राईट. आता मला एक सांग, की तुला ती आय एम शुअर तू किती डाउन प्ले कर, पण जेव्हा तू महाराष्ट्रातून मुंबईमध्ये आलास, तेव्हा कुठेतरी ती ईर्ष्या होती, की मी ती सी.के. नायडूची फायनल महाराष्ट्राला जिंकवली तेव्हा मुंबईच्या विरुद्ध खेळून. मग तू मुंबईसाठी पुण्यात जाऊन महाराष्ट्राविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये 250 केल्या. 100 राईट? केले. हं. हं. अ, तसं आता इकडे आल्यानंतर जे सौरभने करून दाखवलं वर्ल्ड कपमध्ये, तसं मी 2026 मध्ये करून दाखवेन किंवा चान्स मिळाला तर आधी. हे किती डोक्यात आहे? आय एम शुअर आहे म्हणजे. नाही असणार ना, डोक्यात असणार की भारता अगेन्स्ट स्कोर करायचं आहे. वर्ल्ड कपमध्ये समोर आलं की टॅलेंट जे आहे, ॲबिलिटी जे आहे माझ्याकडे, ते मला शोकेस करायची आहे. त्यासाठी तयारी करणार आणि चालू आहे. ओके. आम्हाला आता जाता-जाता एक सांग, की आत्तापर्यंत जर एक किस्सा, जो तू आत्तापर्यंत तुझ्या क्रिकेट प्रवासाबद्दलचा कोणालाही सांगितलेला नाहीयेस, तो तू आज स्पोर्ट्स कट्टाला सांग. घरच्यांनाच सांगतो की मी जेव्हा US ला येणार होतो, घरच्यांना हे माहीत नव्हतं की मी कायमचं क्रिकेट खेळायला तिकडे चाललोय. आई-बाबांना वाटलं जसं UKला मुलं जातात 4-4 महिने, तसं कॉन्ट्रॅक्टवरती बेसिसवरती मी चाललोय. तर तो तो असा होता की अरे चाललाय पण 4 महिन्यांनी परत येणार आहेस ना? नाही. पूर्ण बेस मी तिकडे ठेवलाय. तर शेवटपर्यंत मी माझ्या आई-वडिलांना, फॅमिलीला सांगितलं नव्हतं की मी पूर्ण बेस US मध्ये ठेवतोय, करणार आहे. म्हणजे यायच्या आधी सांगून आलास का गेल्यानंतर सांगितलं? नाही, नाही. याच्या आधी सांगितलं. शेवटच्या महिन्यात जेव्हा जेव्हा विजा झाला, जेव्हा सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आले, जायचं तिकीट आलं, तेव्हा 10 दिवसाआधी, 15 दिवसाआधी त्यांना डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली, की US मध्ये मी जाऊन असं-असं खेळणार आणि एवढ्या-एवढ्या टाईम पिरियडसाठी मी राहणार आहे. व्हेरी नाईस. लव्हली. आणि घरच्यांचा विषय निघाला म्हणून मला सांग, की तुझं टोपण नाव ते घरातलं नाव आहे का कसं पडलं? नाही, एवढं विचारलं नाही घरच्यांना मी, पण माझं घरातलं नाव आहे ते. घरातलंच नाव आहे ना? हां, घरात. म्हणजे एकच वादा हे जे आहे. तर तू वादा तर केलेला आहेस आम्हाला. आय एम शुअर अजून एक वादा तू करशील, की तुला प्रॅक्टिससाठी जायचंय. तुला घाई आहे. त्याच्यामुळे आज तुझ्या वेगवेगळ्या टीम्स बरोबरच एका नवीन प्लॅटफॉर्मवर तुझा डेब्यू झालाय स्पोर्ट्स कट्टावर आणि आत्ता आपण थांबूया. पण आय एम शुअर, की हा तुझा पहिला अपीअरन्स आहे स्पोर्ट्स कट्टावरचा
आणि आम्ही तुला त्रास देत राहू, तूही आमच्याशी गप्पा मारायला येत राहशील. नक्कीच. धन्यवाद. तर शुभम, तुला पुन्हा एकदा धन्यवाद आणि कारकिर्दीसाठी शुभेच्छा. मित्रहो, शुभमचा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवर कमेंट करा आणि आय एम शुअर तुम्ही हा लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल. तूर्तास शुभम दादा रांजणे आणि अमोल कराडकर तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक यू.